कोण होता शिवाजी या पुस्तकाचं पठण करण्यासाठी कोल्हापूरहून प्रशांत आंबी व त्यांचे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते बुलढाण्यामध्ये आले असता पोलिसांनी कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता प्रशांत आंबी यांना चिखली या ठिकाणी डिटेन केलं। त्याचबरोबर त्यांचे समर्थक आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाचं पठण करणारे आंदोलक यांच्यावर बुलढाणा पोलिसांनी त्या ठिकाणी दंडुके चालवले, त्यांना मारहाण केलं, जबरदस्ती त्यांना उचलून व्हॅनमध्ये टाकून त्या ठिकाणी अटक करण्याची कारवाई त्या ठिकाणी केली। हे सर्व उघड्या डोळ्यांनी सर्व बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी पाहत होता। पोलिसांच्या मार्फत केलेली ही कारवाई ही नव्हे तर एक प्रकारची दडपशाही, दादागिरी आणि एक प्रकारे शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर हा अन्याय करणारी ही घटना आज बुलढाण्यामध्ये त्या ठिकाणी ठरली। आंदोलकांनी बुलढाण्यामध्ये एका कंत्राटदाराकडनं मंडप टाकला। या मंडपाच्या मालकाला, त्या ठेकेदाराला त्या ठिकाणी धमकी देऊन तो मंडप त्या ठिकाणी काढण्यास भाग पाडलं। त्याचबरोबर या आंदोलकांसाठी पाण्याची व्यवस्था स्थानिक कार्यकर्त्यांनी केली असता त्या आरो चालकाला त्या ठिकाणी धमक्या देऊन आरोच्या टाक्या आणि तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी जबरदस्तीने हटवण्यात आली। हे सगळं उघड्या डोळ्याने सर्व बुलढाणावासी आणि महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहत होता। या सर्व आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी, मदत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो असता या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी खुलेआम त्या ठिकाणी जी दादागिरी केली, या दादागिरीचा प्रथम मी त्या ठिकाणी निषेध करतो। शांतप्रिय आणि सुसंस्कृत असा बुलढाणा शहरामध्ये अशा प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रकार हा जो शिवसेना शिंदे गटाने त्या ठिकाणी लावलेला आहे, आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाची दादागिरीची आणि दडपशाहीची त्या ठिकाणी परंपरा राहिलेली आहे, इतिहास राहिलेला आहे। परंतु आज बुलढाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने या दादागिरीचा आणि त्या दडपशाहीचा कहर केलाय। आंदोलकांना साधं पाणी त्या ठिकाणी मिळू दिलं नाही आणि त्यांचा आवाज पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाबण्याचा प्रकार झाला। असा हा दडपशाहीचा, दादागिरीचा प्रकार हा बुलढाणा जिल्ह्यासाठी, मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यासाठी अशोभनीय आहे। आपल्या जिल्ह्याच्या मागील इतिहासामध्ये अशा प्रकारची दादागिरी ही कधी पाहायला मिळाली नाही। ती संजय गायकवाड आणि त्यांच्या समर्थकामार्फत त्या ठिकाणी जी केल्या गेली, याच्यामुळे निश्चितच बुलढाणा जिल्ह्याची मान जी आहे ती शर्मेने त्या ठिकाणी खाली झालेली आहे। धन्यवाद।